तहसीलदार साहेबाचा जे बोलताय ते चालणार हाच विषय महत्वाचा म्हणजे आम्ही कधीपर्यंत मिळेल ती तारीख सांगा या तारखेपर्यंत झालं नाही तुमच्या कंपनी ऐकून घ्या एका महिन्याच्या आत जर त्यांनी तुमच्यापर्यंत पीक विम्याची प्रोसेस केली नाही तर या दोघांना जबाबदार धरून या दोघांवर मी गुन्हे दाखल करेन तुम्ही आता हे उत्तर देऊ शकत नाही मी वरिष्ठांना विचारतो तारखा घेतो आणि ते करतो काल तुम्ही एवढा मोठा मोर्चा निघणार होता आम्ही 9 वाजेपासून इथं येऊन बसलो आणि तुम्ही आता म्हणताय वरिष्ठांना विचारून तारीख सांगतो काल मग काय करत होते तुम्ही तुमच्या ऑफिसला तुम्ही चर्चा करा आणि फायनल सांगा इथं तारीख पटकन ते लोक आमच्यावर ॲलिगेशन करेपर्यंत तुम्ही शांत राहताय तुम्हाला एकमेव तेवढंच काम आहे आम्हाला 1000 कामं असतात दिवसभरातून सांगा पटकन त्यांना कधीपर्यंत होईल ते बोला लवकर बोला तुम्ही उडदाच्या पीक विम्याविषयी बोलताय तर उडदावरचं मी तुम्हाला सांगितलं टोटल 46 शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यामध्ये पीक विमा काढला उडदाच्या टोटल 370 जिओ टॅग फोटो घेतलेत का उडदाचे त्याच्याशिवाय पीक विमा तो पीक आपले फोटो जिओ टॅग फोटो दाखवा ते सहाय्यक कृषी अधिकारी बोलवा त्यांना हे बघा टोटल आपल्याकडे 20 आपल्याकडे नगण्य पिकाला देण्यात आलं पण हे आहे ना नगराने टोटल 12 आपले पीक कापणी प्रयोग घेतलेले आहेत आणि तुमचा जो हे विषय आहे मक्याचा आणि कापसाचा मक्याचा आणि कापसाचा पीक विम्याचे अजून बोला बोला पेंडिंग आहे 2025 पेंडिंग आहे आम्हाला पीक विमा काढण्याची तुम्ही मुदत देता आम्हाला काढण्याची एवढी मुदत बसून बोलता आम्ही तर उभे राहा इथं बोलतो सगळे येतील या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी जे पीक विमा अधिकारी आहेत त्यांना खूप म्हणजे मोठ्या चुका केल्या आहेत त्यांनी तहसीलदारांनी खूप त्यांना काही झापलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा अन्ना आम्ही 1 महिन्याला या लोकांना इथं बोलून त्यांच्यावर तुमच्यावर कारवाई करावी हीच त्यांनी शासनाला अपेक्षा दिली आहे तहसील कार्यालय या ठिकाणी बैलगाडा मोर्चा काढण्यात आला होता या ठिकाणी 2025 खरीप पीक विमा हा क्वचित शेतकऱ्यांना भेटला आहे त्या अनुषंगाने 1 वर्षापासून शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटलाच नाहीये त्या विषयाने तहसील महोदय यांनी कृषी अधिकारी यांना त्यांच्या याच्याने झापून 1 महिन्याचा कालावधी दिला आहे की शेतकऱ्यांना येत्या 1 महिन्यामध्ये पीक विमा यांच्या खात्यात पडायला पाहिजे अन्यथा आम्ही या 12 जुलैला इथं उपोषणाला बसणार असं आम्ही त्यांना या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे